नमस्कार. तर आज आपण बाजारात मिळणाऱ्या प्रीमिक्सपासून गुलाबजाम कसे बनवायचे ते पाहणार आहोत. म्हणजे सणावारासाठी किंवा कोणीतरी गेस्ट आपल्याकडे येणार असतील तर 1 तासाभरामध्ये हे गुलाबजाम आपले तयार होतात. आता बऱ्याच जणांकडनं या गुलाबजामला खूप सारे क्रॅक्स जातात. त्यामुळे काय होतं, गुलाबजाम जेव्हा आपण तळतो त्यावेळी तो तेलामध्ये फुटतो. आता हा गुलाबजाम तेलामध्ये फुटला नाही पाहिजे, क्रॅक फ्री झाला पाहिजे, यासाठी आपण काही टिप्स पाहणार आहोत. यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. इथे मी गिट्सचं 200 ग्रॅमचं पाकिट घेतलेलं आहे. या 200 ग्रॅम पिठासाठी किंवा या 200 ग्रॅम प्रीमिक्ससाठी आपल्याला इथे फक्त 120 ml पाणी लागणार आहे. मी इथे पाणी वापरत आहे, पण तुम्हाला जर दूध हवं असेल तर तुम्ही याच जागी दूधही वापरू शकता. बऱ्याच गृहिणींकडे मेजर कप्स नसतात. अशा वेळी आपण हे मेजरमेंट कसं करायचं, तर वाटीने जर सांगितलं तर वाटीसुद्धा बऱ्याच जणांकडे लहान असतात तर बऱ्याच जणांकडे मोठ्या असतात. तर मग एक अंदाज बांधायचा म्हटलं तर हे जे पिठात मी जेव्हा पाणी घातलं तेव्हा तुम्ही बघू शकता त्याचं बॅटर हे असं एकदम सरबरीत झालं आहे. खूप पातळ नाही किंवा खूप घट्ट नाही मळायचं. याचं पीठ जर तुम्ही घट्ट मळून घेतलं तर ते आतून कच्चे राहण्याचे जास्त चान्सेस असतात आणि त्याला क्रॅक्स खूप प्रमाणात जातात. आता हे जे मळून घेतलेलं पीठ आहे आपण हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून घेऊया. हे पीठ छान भिजूपर्यंत आपण पाक तयार करून घेऊया. आता इथे पॅनमध्ये मी ही 600 ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि या 600 ग्रॅम साखरसाठी मी इथे 650 ml पाणी घातलेलं आहे. आता ही साखर आपण विरघळवून घेऊया. आता यामध्ये घातली आहे मी ही विलायची किंवा विलायची जर पावडर असेल तर तुम्ही पावडरसुद्धा घालू शकता. आणि ते थोडंसं केसरसुद्धा घातलेलं आहे. केसर ऑप्शनल आहे, फक्त विलायची पावडर किंवा विलायची घातलीत तरी चालणार आहे. ज्यावेळी आपण विलायची घालतो तेव्हा ती थोडीशी अशी फोडून घालायची, म्हणजे मग त्याचा फ्लेवर खूप लवकर पाकामध्ये उतरतो. आता हा पाक आपल्याला एकतारी पाक वगैरे असं काही करायचं नाही. हलकासा चिकट लागला आणि उकळी आली की आपण गॅस बंद करायचा आहे. हा पातळच पाक ठेवायचा आहे कारण तो गुलाबजाममध्ये व्यवस्थित मुरतो. आता पाक तयार झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि जो पाक आहे आपला तो तसाच झाकून साईडला ठेवायचा आहे, म्हणजे तो थंड नाही झाला पाहिजे. जोपर्यंत आपले गुलाबजाम तयार होतात तळून तोपर्यंत थंड जर झाला तर मुरायला फार वेळ लागतो तो गुलाबजाम. त्यामुळे तो थोडासा कोमट जरी असला तरी चालेल, पण थंड नाही झाला पाहिजे. गुलाबजामचं पीठ आता छान भिजलेलं आहे. मगाशी हे पीठ थोडं तुम्हाला पातळच वाटलं असेल. आता त्यातलं सगळं पाणी त्या पिठाने ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे. आता हे पीठ खूप जास्त मऊसुद्धा नाही आहे आणि खूप जास्त घट्टसुद्धा नाही आहे. यामुळे काय होतं ना की आपले गुलाबजाम पटापट वळले जातात आणि त्याला क्रॅक्स यायचा प्रश्नच येत नाही. अजिबात त्याला क्रॅक्स येत नाहीत. हे पहा, मी असं गुलाबजाम तुम्हाला वळून दाखवला आहे, अजिबात त्याला काहीच क्रॅक्स आलेले नाही आहे. हे असेच आपण सगळे गुलाबजाम वळून घेऊया. क्रॅक्स नाही आले की गुलाबजाम वळायलाही वेळ लागत नाही. खूप पटकन हे गुलाबजाम वळून तयार होतात. आता मी इथे तेल तापत ठेवलं होतं. इथे मी पसरट कढई घेतली आहे, त्यामुळे यामध्ये मी तेल जास्त घेतलेलं आहे. तुम्ही जर खोलगट कढई घेतली तर तुम्हाला तेलाचं प्रमाण आणखी कमी लागेल. पसरट कढईमध्ये जरा जास्त तेल लागतं, नाहीतर मग कमी तेलामध्ये ते गुलाबजाम खाली चपटे होतात. आता तेल गरम झालं हे कसं चेक करायचं, तर यामध्ये छोटासा असा गोळा सोडायचा तेलामध्ये आणि तो हळूहळू वरती आला म्हणजे मग आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे. खूप पटकन वरती पण नाही आला पाहिजे. जर का खूप जास्त तेल तापलं असेल तर तो गोळा पटकन वरती येतो आणि वरचं जे आवरण असतं ते तेवढंच लाल होतं, आतनं गुलाबजाम कच्चाच राहतो. त्यामुळे लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपण हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. असेच आता आपण सगळे गुलाबजाम तेलामध्ये सोडून घेतलेले आहे. आता इथे मी गुलाबजाम तळण्यासाठी एक छोटासा चमचा वापरलेला आहे. या चमच्यामुळे काय होतं, गुलाबजाम आपल्याला या कढईमध्ये व्यवस्थित हलवता येतात आणि ते जर सगळ्या बाजूने व्यवस्थित हलले ना तरच त्याचा एकसारखा कलर त्या गुलाबजामला येतो आणि ते सगळ्या बाजूने व्यवस्थित तळले जातात. आता हे गुलाबजाम तळून झालेले आहेत. याचं पूर्णपणे तेल आपण निथळून घ्यायचं. तूप वापरलं असेल तर तूप व्यवस्थित निथळून घ्या आणि लगेचच पाकामध्ये टाका. पाक जर तुम्हाला असं वाटलं की थोडासा थंड आहे पाक तर तो हलका गरम करून घ्यायचा आणि मगच त्यात टाकायचं, कारण पूर्ण थंड पाकामध्ये आपण गुलाबजाम नाही टाकायचे. आता असेच आपण दुसऱ्या बॅचचे सुद्धा गुलाबजाम तळून घेऊया. तर हे बघा, गुलाबजाम अगदी छान फुललेले आहेत. या गुलाबजाममध्ये व्यवस्थित आतपर्यंत पाक मुरलेला आहे. तुम्हाला एक गुलाबजाम मी कट करून दाखवते. हे पहा,
अगदी इझी कट होतोय हा गुलाबजाम आणि यामध्ये पाहू शकता तुम्ही म्हणजे आतमधनं अजिबात कच्चा राहिलेला नाही आहे तो गुलाबजाम. अगदी मऊसूत आणि छान मुलायम गुलाबजाम आपले तयार झालेत आणि एकाही गुलाबजामला तुम्हाला क्रॅकसुद्धा दिसणार नाहीत. यामध्ये दिलेल्या सगळ्या टिप्सचा वापर करा आणि क्रॅक फ्री आणि मऊसूत मुलायम गुलाबजाम तुम्हीसुद्धा तयार करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.